आणि आता बातमी आहे मराठी माणसाची मान पुन्हा अभिमानाने उंचवणारी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झालाय। तर महाराष्ट्रातील 11 तर तामिळनाडूमधील 1 किल्ला आता जागतिक वारसा स्थळ असतील। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांना हे स्थान देण्यात आलेले आहे। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी। जागतिक मान्यता आणि सन्मान। जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा वाढते। संरक्षण आणि जतन। संरक्षण जतन करण्यासाठी जातात, ज्यामुळे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता असते। पर्यटनाला चालना। पर्यटनाचा ओघ वाढल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात। सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य। सांस्कृतिक ऐतिहासिक मूल्यांमुळे संशोधन शिक्षणासाठी ही स्थळे महत्त्वाची ठरतात। आंतरराष्ट्रीय सहकार्य। आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संरक्षण विकासासाठी निधी आणि तज्ञांचे सहाय्य मिळते। स्थानिक समुदायाचा विकास। पर्यटन प्रकल्पांमुळे आर्थिक लाभ मिळाल्याने संस्कृती परंपरांचा प्रचार होतो। पर्यावरण संरक्षण। पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य मिळाल्याने जैवविविधतेचे रक्षण होते। State Chief Minister Shri Devendra Fadnavis, State Culture Minister Shri Ashish Shellar, and the Union Culture Minister Shri Gajendra Singh Shekhawat, officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the Government of the State of Maharashtra. I end with a Marathi phrase, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं। आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थान करता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे। याच संदर्भात अजित पवारांनी सुद्धा पंतप्रधानांचे आभार मानलेत। ते काय म्हणतात ट्विटमधून आपण पाहूयात। 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये झाला, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। हे यश मिळवून देण्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका, त्यांचे सहकार्य अतिशय मोलाचं ठरलं आणि त्यांचे मनापासून आभार असं अजित पवारांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले। किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कार्य, पराक्रम जगभरात पोहोचेल। शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगड धोंड्यांचं बांधकाम नाहीये, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचं भक्कम ते बुरुज आहेत। मी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो, असं ट्विट अजित पवारांनी केलंय।
आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे, हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकग्नायझेशन मिळालंय, ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे. त्याच्यावर जी अतिक्रमणं झालेली आहेत, यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणं आहेत, आज सुद्धा आहेत, ती काढली पाहिजेत आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे.